हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त. आज ॲक्च्युली आम्हाला महालक्ष्म्यांची तयारी सुरू करायची होती, त्यामुळे सकाळी मी शेवभाजी आणि पोळ्या करून घेतल्या. शेवभाजीचा कलर एवढा छान दिसत होता आणि वास पण इतका सुंदर येत होता. त्या कलरवरूनच असं वाटत होतं की माझी भाजी खूप सुंदर झाली आहे म्हणून. तुमच्यापैकी कोणाकोणाला शेव टमाटरची भाजी आवडते ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी केलेली भाजी तुम्हाला कशी वाटते हे पण सांगा. इकडे जेवण झाल्यानंतर मी महालक्ष्म्यांची तयारीला सुरुवात केली. इकडे माझ्या जावेने मला 2 साड्या आणून दिल्या होत्या आणि माझ्या 2 होत्या. यापैकी कोणती साडी नेसावी हे समजत नव्हतं, म्हणून मग मी एक पिंक कलरची साडी निवडली आणि एक हिरव्या कलरची साडी निवडली. आता या धान्याच्या कोठ्या, या कोठ्यांमध्ये आम्ही धान्य भरणार आहोत. इथे आमची गणराया विराजमान झालेली आहे आणि ह्या कॉटवर आम्ही महालक्ष्म्या बसवतो. आणि ही गादी मी आता बाजूला करणार आहे. या कोठ्यांमध्ये मी आता धान्य भरून घेणार आहे. एका कोठीमध्ये गहू भरणार आहे आणि एका कोठीमध्ये तांदूळ भरणार आहे. म्हणजे साड्या नेसवताना या कोठ्या सरकत पण नाही. आणि असे म्हणतात की महालक्ष्म्यांचे पोट रिकामे ठेवू नये. कोणी याच्यामध्ये करंज्या भरतात तर कोणी लाडू भरतात आणि आमच्याकडे पद्धत आहे ती म्हणजे धान्य भरायची.
आधी मी हिरव्या कलरची साडी निवडली होती, पण मम्मी म्हणाल्या की एक डार्क कलरची पिंक कलर साडी नेसव आणि एक फेंट कलरची पिंक कलर साडी नेसव, म्हणजे दोन्ही साड्या सारख्याच होतील. म्हणून मग मी हिरव्या कलरची साडी कॅन्सल केली आणि ही साडी नेसवली. पुढच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत महालक्ष्म्यांचे आगमन कसं होते आणि आम्ही महालक्ष्म्यांचं स्वागत कसं करतो, महालक्ष्म्यांना आम्ही घरात कसं बसवतो, हे सगळं आपल्याला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आपण पुढच्या व्लॉगमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.